Decathlon. New arrival. Visit the store or install the app. जो है अलबेला मदनैनो वाला जिसकी तुम्ही विनंती करा मॅडम. आता प्रमुख कोण आहे? सर्व प्रमुख पाहुण्यांना मी स्थान घेण्याची विनंती करते. व्यासपीठावर स्थानबंद होण्याची मी विनंती करते. रायटिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे सहर्ष स्वागत. आज 18 फेब्रुवारी वार मंगळवार आमच्या लहान चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे स्वागत. या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते. त्यामुळे आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी स्वागत गीत सादर करत आहोत. मंत्र हा हे आगळा गुरुर
ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे सोहळा हा स्वागताचा सोहळा अमृताच्या या पाणी अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुले पाने या सुगंधी संस्कृतीचा या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा स्वतः उजळून दुसऱ्यांना प्रकाश देणारी ज्योत त्यागाची अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचं तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची निराशाच्या मनात आशेचं किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची व्यासपीठ प्रतिमा पूजन करावे अशी मी विनंती करतो. सर एक मिनिट सर ओके सरांना व मॅडमांना विनंती करते की फूल हार अर्पण करावा. मॅडम थोडं क्रॉस आणा थोडं क्रॉस थांबा तुम्ही क्रॉस थांबा तुम्ही सर एक मिनिट सर करूया स्वागत फुले उधळू आनंदाची आपण आलात मान देऊन परवरी आहे सुख सौख्याची भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणे व सत्कार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सोनवणे सर सॉरी मी प्रतिभा मॅडम यांना विनंती करते. पाटील सरांचा श्री राकेश सोनवणे सरांनी स्वागत करावे अशी मी विनंती करते. मी थोडक्यात परिचय करून देते. सरांनी प्राचार्य म्हणून 8 वर्ष काम केले आहेत. सरांचं शिक्षण MA MA साप्ताहिक सत्य विचार नावाचं त्यांचं साप्ताहिक चालतं. मी प्रतिभा मॅडमांना विनंती करते सरांचा सत्कार प्रतिभा सोनवणे मॅडमांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
परीक्षाची परीक्षेत प्रावीण्य मिळालेले, त्यांना प्रेरणा मिळालेली म्हणून शाळेकडून बक्षीस वितरण केले जात आहे. लेखिकाचे नाव घेऊन त्यांनी बक्षीस घेण्यासाठी पुढे यायचे आहे. स्वराज जगताप, मनीषा मॅम त्यांनी हे बक्षीस द्यावे. जोरदार टाळ्या. सुदेश साळुंके तृतीय क्रमांक. नशेरा शेख, नशेरा. डीजे नंतर खुशवीत चौहान. मी रंगराव पाटील सरांना विनंती करते त्यांनी हे बक्षीस द्यावे. जोरदार टाळ्या. देवांशी जोरदार टाळ्यांनी. सोनवणे मॅडमांना विनंती करते की त्यांनी संबोध. जोरदार टाळ्या. उमेरा शेख. या सर्व मुलांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. त्यांचं मी रायझिंग स्टार प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मिडियम भगडगाव यांच्या वतीनं स्वागत करतो. खरंच प्री प्रायमरी स्कूल असून एवढा मोठा उत्साह आणि ते आपल्या भडगावमध्ये मी प्रथमच पाहतोय. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझे मित्र सोनवणे सरांचं माझं इयत्ता 5वीला 1989 या वर्षी आम्ही एकाच बाकवर बसून शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काही विपरीत परिस्थिती समोर आल्यामुळे मला त्यांच्या गावातून माझ्या गावी परत शिक्षणासाठी जावं लागलं. त्याच्यानंतर सोनवणे सरांनी आमचे जे मैत्रीचं नातं होतं हे आठवणींमध्ये जिवंत ठेवलं आणि सोनवणे सरांनी समाज माध्यम म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून 2020 साली मला परत शोधून आठवण केली. एक आमचा मैत्रीमधला एक मी क्षण सांगतोय. विद्यार्थी मित्रांच्या पालकांना माझं एक विनंती आहे. समाज माध्यमाबद्दल भरपूर गैरसमज पसरवण्यात येतोय, पण समाज माध्यम हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला माध्यमातून शोधून आमची मैत्री ही पुनर्जीवित केली आणि गेल्या 5 वर्षापासून सोनवणे सर आणि आमची मैत्री फार म्हणजे फुलत चाललेली आहे. सोनवणे सरांशी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने का होईना मला भडगावमध्ये एंट्री दिली आणि त्यांचं जे एक शैक्षणिक कार्य चालतं याची मला त्यांनी थोडक्यात माहिती दिली. मला उपक्रम चालू केलेला आहे आणि त्या उपक्रमाच्या एक दिवस कार्यक्रमासाठी मला बोलवलं. मला खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करायचे सोनवणे सरांचे आणि सोनवणे मॅडमचे. सोनवणे सरांसोबत मॅडमचाही तेवढं मोठं योगदान आहे या शैक्षणिक उपक्रमामध्ये. खरं तर
3 वर्ष 4 वर्ष आणि 5 वर्ष मुलं यांना सांभाळणं म्हणजे आईवडिलांना तर माहीतच आहे. कारण मलाही 2 मुली आहेत. माझी मोठी मुलगी 12वीला आहे इंग्लिश मिडियमला छत्रपती संभाजीनगरला, आणि लहान मुलगी 8वीला आहे. 3, 4 आणि 5 हे वर्ष मुलांचं असं असतं, आईवडिलांना तर म्हणजे मुलगा असो मुलगी असो सांभाळायचं म्हटलं की नको, याला पटकन आपण शाळेत पाठवू आणि आपली जबाबदारी शिक्षकांवर सोपवू. खरं तर ती फार मोठी जबाबदारी सोनवणे सरांनी आणि सोनवणे मॅडमनी स्वीकारलेली आहे. आणि सोनवणे सरांना पुढची शैक्षणिक जबाबदारी पण वाढवावी अशी मी विनंती करतो. लवकरच सोनवणे सरांची प्री प्रायमरीमधून प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्थांमध्ये सरांनी योगदान द्यावं अशी माझी इच्छा आहे. खरं तर सर्वांना पुढील कार्यक्रमाची फार उत्सुकता लागलेली आहे आणि मी जास्त वेळ घेणार नाही. सरांचं माझं जे काही मैत्रीचं नातं मी आपल्यासमोर मांडलं. मी उद्योग व्यावसायिक या निमित्ताने आपल्या बळगावमध्ये पदार्पण केलेलं आहे. बाकीचं सोनवणे सरांना परिचित आहेत, त्याच्यामुळे सोनवणे सर आपल्यापर्यंत ते मी काही माझ्या उद्योगाची इथं जाहिरात करण्यासाठी आलेलो नाही आहे. आपल्या शैक्षणिक कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थिती मला तुम्ही आठवण केली त्याच्याबद्दल मी रायझिंग स्टार प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम आणि सोनवणे सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल राजेश सोनवणे सर यांना अध्यक्षीय भाषण करावे अशी विनंती करतो. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित जे प्रमुख पाहुण्या म्हणून या ठिकाणी आलेल्या होत्या, SBI ब्रँचच्या प्रमुख शाखा प्रबंधक, त्याला आपण सर्वजण ब्रँच मॅनेजर म्हणून ओळखतो, त्यांच्यासोबत बँकेचे कॅश ऑफिसर श्री विनायक चौधरी सर आणि माझे मित्र श्री शरद प्रल्हाद पाटील, छत्रपती संभाजीनगर मूळचे ते देखील जळगाव जिल्ह्यातलेच, पण छत्रपती संभाजीनगरला वास्तव्य झाले म्हणून छत्रपती संभाजीनगर. आमचे सासरे बुवा रिटायर्ड PSI, 75व्या वर्षी किंवा जवळपास मला वाटतं 78 वर्ष वय आहे. 78व्या वर्षी देखील योगा करतात रोज. आमच्या सौ या इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका, माझा संपूर्ण स्टाफ, मग आमच्या प्रिया मॅडम असतील, गायत्री मॅडम, पूनम मॅडम, ज्योतिताई, ज्या सर्वांचं शी आणि सू देखील धुतात, आलेल्या सर्व लहान मुलांचं, म्हणजे मॅडम देखील आम्ही देखील, आणि तुम्ही इथे जमलेले सर्व पालक, आई वडील, कोणी काका, आजी आजोबा, हिंदीत दादा दादी, नाना नानी, आणि सर्व माझे लाडके रायझिंग स्टारचे सर्व बाळ गोपाळ आणि इथे उपस्थित असलेले लहान सर्व मुलं. कार्यक्रम म्हटला की नुसतं कार्यक्रम म्हणायचा की कार्यक्रम होतो असं नाही. कार्यक्रमासाठी खूप मेहनत असते. ती मेहनत तुमची, माझी, यांची आणि सर्वांची. आपण साधा छोटासा घरी जावळाचा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तरी किती दगदग होते हो आपल्याला. मग हा देखील तसा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनापासून तर तो डान्स, ग्रुप डान्स, प्रत्येक गोष्ट बसवणं, आणि आमच्यासाठी सर्व सारखे असतात, समान असतात. फक्त एक काळजी घ्या की शेवटच्या कार्यक्रमापर्यंत जाऊ नका. कार्यक्रमातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. कार्यक्रमात आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. कारण की इतकी स्पर्धा वाढली आहे, आणि जर स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल, आपल्याला टिकायचं म्हणजे काय, तर आपल्या मुलांना टिकायचं असेल, तर टिकवायचं असेल
तर त्या स्पर्धेत टिकवण्यासाठी प्रत्येक स्पर्धेत आपण भाग घेतला पाहिजे. मग स्पर्धेत भाग का घ्यायचा? नंबर येण्यासाठी? अजिबात नाही. नंबर येण्यासाठी भाग घ्यायचा नसतो, नंबर मिळवण्यासाठी भाग घ्यायचा नसतो, तर भाग आपलं स्किल डेव्हलप करण्यासाठी, आपलं स्किल विकसित करण्यासाठी घ्यायचा असतो. छोटंसं उदाहरण सांगतो. माझे मित्र इथून फक्त खिशात 140 रुपये घेऊन गेलेत आणि 140 रुपये घेऊन गेलेला माणूस SP डेव्हलपर्स नावाने एक मोठं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःचं बिल्डरशिप उभी करतो, MA प्लॉटिंग अँड डेव्हलपमेंटचं काम उभं करतो. त्यांच्या माध्यमातून सध्या आम्ही भडगावला देखील तर स्किल कौशल्य विकसित करायचे असतं. त्यांनी मागेच सांगितलं की आम्ही 30 वर्षानंतर एकत्र येऊन भेटलो. गेल्या 2 वर्षापूर्वी सर्व आमच्या मित्रमैत्रिणींना 5वी ते 12वी पर्यंत, त्यात माझा एक मित्र जो तो सोबत बसायचा तो म्हणजे शरद प्रल्हाद पाटील, आणि दुसरा एक मित्र म्हणजे प्रसाद नत्तू पाटील, आणि मी तिसरा राकेश नत्तू सोनवणे. तर एक जण SP डेव्हलपर्स म्हणून तिकडे वास्तव्य केलं. मी भडगावमध्ये आलो. भडगावमध्ये आलो म्हणजे इन द सेन्स कोणी कुठे जातो तर मला माहितीनुसार भगवंता आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी निश्चित करतो. मी कोणत्या आईच्या पोटी जन्म घ्यायचा हे भगवंताने निश्चित केलेलं असतं. तसंच माझं कर्मभूमी कोणती ही देखील भगवंताने निश्चित केलेली आहे. जसं साने गुरुजींचा जन्म हा जरी कोकणात रत्नागिरीत झाला, मात्र कर्मभूमी ही अंबरनाथ होती. त्यांचं कर्म भगवंतांनी ते निश्चित केलं. माझ्या एका मित्राचं कर्मभूमी छत्रपती संभाजीनगर, माझ्या दुसऱ्या मित्राची कर्मभूमी ही ऑस्ट्रेलिया, जन्म रत्नागिरीत, मात्र ऑस्ट्रेलियात, आणि शाळेत तिथे देखील त्याने शाळा सुरू केली, मराठी माध्यमाची मराठी स्कूल सुरू केली. जेव्हा मी त्याला सांगितलं मी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. तिकडची भाषा आपल्या लोकांना कळली पाहिजे आणि आपली भाषा तिकडच्या लोकांनाही कळली पाहिजे, म्हणून मी तिथे मराठी स्कूल सुरू केली, त्याने फॅक्टरी सुरू केली. हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे, जर आपण मुलांना शिकवलं, चांगलं घडवलं, तर नक्कीच त्यांना प्रेरणा मिळाली तर कोण कुठे जाईल, काय होईल हे सांगता येत नाही. कारण की प्रेरणा आपण देतो, पाठबळ आपण देतो, मात्र भगवंत सर्व गोष्टी सर्व निश्चित करतो. फक्त प्रयत्नांती परमेश्वर, एवढं लक्षात ठेवा. जर समजा चुकून आता आमच्या कार्यक्रमात नियोजनात काही खालीवर झालं, होणार नाही पण झालं, किंवा नियोजनात नाव सुरुवातीला आम्ही नर्सरीचे मुलांचं नाव घेतले, मग कुणाचं कुठे असायचं याचा पण एक नियम असतो. नियम म्हणजे काही गोष्टी असतात त्याच्यानंतर ते आलं पाहिजे, किंवा मग कोणाच्या ड्रेपरी करायला वेळ लागतो, ती वेळ तिथं. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही जवळपास 5 ते 6 तास एकत्र बसून ते नियोजन केलेलं आहे. कृपया कोणी मनात असं ठेवू नका की हे खाली झालं, हे वरती झालं, हा उशीर झाला, अजिबात नाही होत. सर्व गोष्टी या सर्वांना सामावून घेण्यासाठी केलेल्या असतात. हे इथंच नाही, कुठेही, कोणत्याही शाळेत, मी कुठल्याही शाळेला दोष देत नाही, फक्त मी माझं कौशल्य त्या मुलांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यात जे आहे ते भगवंताने दिलेलं आहे, तेच हे भगवंत आहेत, आणि या भगवंतांमध्ये मी त्या भगवंताला बघतो. कारण की भगवंत यांच्यातच आहे, की तुमच्यात आहे, माझ्यात आहे, यांच्यात आहे. म्हणून हे भगवंताचे रूप कधी त्यांना बोलावं लागतं, कधी डोळे वटारावे लागतात, कधी हळूचकन त्यांना प्रेम देखील करावं लागतं. या सर्व गोष्टी तुम्हा आपल्याला करायच्या आहेत, आणि तेव्हा ते घडणार आहे. कुंभार जेव्हा मातीचं मडकं घडवतो तर तो प्रेमाने हातही फिरवतो ओल्या पाण्याचा. हे मी नाही सांगत, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. आणि वरती एक थापी पण असते लाकडी, पाहिली लाकडी थापी? तर कुंभार त्या थापीने, किंवा त्याला काहीतरी वेगळ्या भाषेत म्हणत असतील, तर त्याने वरती चपटी देखील मारतो. का? कारण की ते योग्य घडावं म्हणून. म्हणून या सर्व गोष्टी गरजेच्या असतात. म्हणून त्या पद्धतीने, त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करीत आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाचा निश्चित आनंद घ्या. लवकरच कार्यक्रम सुरू होईल, आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. हम जानते हैं आप है बेकरार और हम रखेंगे आपका खुशी का पूरा ख्याल. बस कुछ पलों का है इंतजार और फिर शुरू होगा शो धमाकेदार. चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूया चिमुकल्यांच्या प्रार्थनेने.
हे जामचे मागणे मानसाने मानसाची मानसा समवागणे मनाती प्रांतवास वेश सारे संपुदे एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे चांगणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे पोवताली लाटला अंधार दुःखाचा जरी सोल सत्याचा उड्या उगवेल आहे गाठली तो वली देई आम्हाला काजव्यांचे चांगणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे ही जन्मले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालो पुढे ते थांबले ते संपले चेतला जो श्वास आता तो पुराला ना बने मानसाने मानसाशी मानसा समवागणे ही जामची प्रार्थना अन हे जामचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे धन्यवाद. अतिशय सुंदर अशी कंटिन्यू त्रीणि चत्वारि पंच षड सप्त अष्ट नव एकादश सॉरी दश एकादश द्वादश बरोबर सर्व येते व्हेरी गुड अतिउत्तम चांगली गोष्ट केली आहे. ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे
आता आपल्या समोर येत आहे नर्सरीचा छोटासा राम भक्त यश कचरे सादर करत हनुमान चालीसा. यानंतर फॅन्सी ड्रेस बुद्धि न तो जानते सुन बहुमा बरबुद्धि विद्या रोद हनुमान सरजे पची रोडून रामदूत रामांजन पुट मुसर महावीर विक्रम नीति माधवदन चंद्रराज हाथ बदल हते ताने तुमने सारे संत मंत्र राम माधव विद्यावान ये चाचे राम तारे ले तो और रामत सीतावन सुन सुन सीतारा बेटलो नंद भीम उपरे ससुराले रामचंद्र राय राज्य जीवन रसबराय भूत राय राय सोलो टोरोजला हसीदी वतंतरा मान समाज सचेतन रघुते पारत्याते जोते सचेत ते तुमरा चुंदर रामे राण्यागडून दोन मंत्र विश्वानंद सौर राणा जुदोतात नवरायणी दायन दुर्बंधन उरुद रवि राय जजनाचे अजतना दैवत जते ते सुनवदुन तुमने पेट आंबुलाय तुम्हारे उठना तेनुसे सबुते तुम्हारी तुम सता हो तो आवंते तुम्हारो बेटी नरो राज्य का पूरे दादी तो दिया महावीर नाम राज्य हो रे सोपी ने पर्यंत नमदर संतते हनुमान राय मनवर राम तो पाय सबला पशी राजा चिते तादो पर सुनता और नो जो तो राय सोय विची मन बजाय चारो जुन मंता सारा हे पशी रे जदुतिया साधु संत ते तुमत्र असुतंतर राम सचिन दासा सवे जाने माता राय तुमरे सदा रोल पुटते दासा तुमरे वरदान तो बार जिनन जमते दुसर पर पूजाई दादे माई बतता और जाति चंदरी अनुमते सौदे संत तुमरे प्रदेश में जय 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 हनुमान को आई बातू रुजे ना जो टपाट पाट तो चूते मंजे मार और चोया पड़ो मार और सीधी चाची दौड़ी ता तू सीधा राय तेरा चीज़ राबो दे मारे और संत मंदिर मुझ रूप राम सीता सत रूप सिया भगवान तुरवा की जय परम माची उमापति में जय. एवढं सोपं नाही हो, एवढं सोपं नाही. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो. जेव्हा आपल्या टाळ्या वाजल्या त्याला असं वाटलं आता संपवायचंय, तसं नव्हतं. आपला आनंद होता, पण तरी देखील जिथं कट झालं तिथून कंटिन्यू करणं, तिथून सातत्य पूर्ण परत कंटिन्यू करणं एवढं सोपं नसतं. नाही तर तिथं कट झालं तिथं विसरून जातो माणूस. तिथून परत त्याने कंटिन्यू केलं आणि म्हणून सर्वांनी एकदा परत यश कचरेसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. नंतर आमची ब्राह्मणबाई तन्वी रणवीर हिच्यासाठी देखील, कारण की लहान वयात एवढं सर्व करून घेणं ही सर्व भगवंताची रूप आहेत. भगवंत करून घेतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सरस्वतीसाठी. आता नेक्स्ट देखो इन्हें
ओस की बूंदें पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर। टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी, टाळ्या वाजवा तुम्ही, तुम्ही टाळ्या वाजवली की नाचतात बरोबर. कर खो न जाएंगे तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाएंगे तारे ज़मीं पर। मॅडमांकडे बघा, मॅडमांकडे बघायचंय, मॅडमांकडे. शाबाश, वेरी गुड बेटा, बढ़िया, बहुत बढ़िया. और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए। वेरी गुड, शाबाश, वेरी गुड, बढ़िया, बहुत बढ़िया. तारे ज़मीं पर। झिलमिल किसियों से उगे हैं, ये तो अंबिया की खुशबू है, बागों से बह चले, जैसे कांच पे चूड़ी के टुकड़े, जैसे खिले खिले फूलों के मुखड़े, जैसे बंसी कोई बजाए पेड़ों के तले। ये तो झोंके हैं पवन के, है ये घुंघरू जीवन के, ये तो सुर है चमन के, खो न जाए तारे ज़मीन पर. आणि त्यांचा लुक येऊन फक्त सादर करून जातात का की जान्हवी ज्ञानेश्वरचे नाते. मासे घ्या, मासे. मासे घ्या मासे म्हणत आमच्या कोळीनबाई आल्यात आणि जान्हवी झलाटे यांनी हा लुक छान दिसतोय, त्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत.
सुखलाल भोई यांनी तारे जमीन पर या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिले. त्यांचे कधी कोण विस्कुटून दिला याचा भरोसा नसतो. मग ते गाड म्हणून गाड विस्कुटून देऊ नका. आम्ही कधी कधी प्रेमाने घेतो. गाणं गाणं. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बोला भारत माता की. या मुलींनी बसून घ्यायचंय. या साईडच्या मुलींनी खाली बसून घ्या. दिसल दिसल तुम्हाला पण दिसेल. धन्यवाद. दुरून फोटो क्लिअर येईल आपलं काय टेन्शन. की शिवबासारखं जन्माला यायचंय, पण आपल्याकडे नाही तर शेजारी असं नाही, तर तो आपल्याकडेच आला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आई जिजाऊंची भूमिका जी साकारली त्यात प्रत्येक शब्दाने शब्द जे बोलले गेलेत ते ऐका, तुमच्या लक्षात येईल. आपल्या कानावर ते शब्द जे पडलेत त्याच्यावरून असंच म्हणावं लागेल, जय जिजाऊ जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जगात भारी 19 फेब्रुवारी उद्याच. जगात भारी 19 फेब्रुवारी प्रत्येकाच्या गाडीवरती आहे उद्या. आणि सर्वांचे राजा कोणाचे आहेत? सर्वांचे. व्हेरी गुड. राजा आलत. अहो राजा आलत. आणि बघा साक्षात्कार हा जिजाऊ आणि राजांचा हा प्रसंग. मी स्वराज जगताप अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही, कारण की राज होते म्हणून
या पुढच्या गाण्यासाठी गाण्याचे बोल आहेत, राजा आलं राजा आलं. देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी भातो आमचं हे असू दे. देवा या तुझात तेव्हा लढू जो मात, अंतर हो भाळी बघू उफान रगात. देवा आमचा रगात, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी भातो आमचं हे असू दे. देवा या तुझात तेव्हा लढू जो मात, अंतर हो भाळी बघू उफान रगात. छत्रपती शिवाजी महाराज की
छत्रपती शिफी पाटील सर यांनी 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यानंतर आमचे स्वरांजली ग्रुप श्रीयुत लक्ष्मण खैरनार सर यांनी देखील 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे या गाण्यासाठी. नंतर गणेश ब्राह्मणे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस या गाण्यासाठी आलेलं आहे. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. जादू, वैदही, मृण्मयी, त्रिशा पवार, भार्गवी, यश कचरे, श्रावणी, साक्षी, इनायत, देवांश, आराध्या शितोळे, विहान, नायरा, नीरज, आयुषी. तिकडे लक्ष द्या बरं का तिच्यावर. तिकडे लक्ष द्या तिच्यावर जादूवर. आज धरती से गगन का, आज धरती से गगन का, बुलंद से पवन का हो रहा मिलन. जादू 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 चल कर बेटा पक्का. ये कैसा है तमाशा, नई प्यार की है भाषा, अब कोई नहीं है निराशा. ये कैसा है तमाशा, नई प्यार की है भाषा, अब कोई नहीं है निराशा. चुप है हम भी, चुप हो तुम भी, होती है सब बातें फिर भी. अरे कैसा रे हुआ ये अजूबा. जादू 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 जादू. तुम्हें दिल में बिठाया, कोई तुमसे न लेंगे किराया. तुम्हें आँखों में बसाया, तुम्हें दिल में बिठाया, कोई तुमसे न लेंगे किराया. तुम जो हमसे मिलने आए, हमने सपने सजाए, अब करना निभाने का वादा. जादू 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 जादू. मॅडम जादू.